नमस्कार मंडळी, आपण बघणार आहोत खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स. नंबर 1. मेथीची उसळ खाल्ल्यास पोट साफ होते. मेथी खाल्ल्यास सांधेवात बरा होतो. तसेच हिरव्या मेथीची भाजी खावी, त्यामुळे शरीराला जीवनसत्व मिळतात. नंबर 2. लसूण दररोजच्या जेवणामध्ये असावा, त्यामुळे पदार्थ खमंग आणि रुचकर होतो. नंबर 3. मसाला बनवताना वेलची, बदामफूल, दगडफूल, मिरी हे देखील पदार्थ आवर्जून घालावेत, त्यामुळे मसाला रुचकर होतो. नंबर 4. शौचाला त्रास होत असल्यास लोणी विरघळून त्यात थोडी साखर घालून प्यावे. शौचाला त्रास होत नाही. नंबर 5. गरम पाण्यामध्ये हळद मिसळून पिल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. नंबर 6. अंग दुखत असल्यास किंवा सर्दी खोकला झाला असेल तर रात्री झोपताना हळदीचे दूध प्यावे. नंबर 7. दररोजच्या आहारामध्ये डाळींचा समावेश असावा. डाळी खाल्ल्यामुळे माणूस कमी आजारी पडतो. नंबर 8. मिक्स डाळीची आमटी खाल्ल्यास सर्व प्रकारची प्रथिने भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात. नंबर 9. शरीरात नेहमी आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करा. नंबर 10. रोज 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचा गाईचे तूप आणि जाड खडीसाखर मिसळून पिल्याने डोकेदुखी आणि मानसिक आजार दूर होतात. नंबर 11. बटाटा हा पदार्थ वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो, त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी बटाट्याचे पदार्थ खावेत. नंबर 12. झोपताना डोळ्यामधून पाणी येत असेल तर मेंदू व डोळे कमजोर असल्याची ही लक्षणे आहेत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. नंबर 13. डोक्यावर जास्त गरम पाणी घालून आंघोळ केल्यास नजर कमजोर होते व केस गळण्याची समस्या निर्माण होते. नंबर 14. झोपल्यावर लाळ गळण्याची समस्या असेल तर आंबट फळाचे सेवन वाढवले पाहिजे. आंबट फळामध्ये सायट्रिक ॲसिड असते, ते आपली लाळ पातळ करण्यास मदत करते व लाळ गळण्यापासून पण रोखते. नंबर 15. तोंड आणि जीभ कोरडी पडत असेल तर खाण्याचा डिंक जो लाडूमध्ये वापरतो तो चघळावा, त्यामुळे तोंड ओलसर राहते. डिंक चावून खाऊ नये, फक्त चघळावा. नंबर 16. शरीरावर कुठेही मार लागला असेल तर 1 रुईचे पान घेऊन त्यावर मोहरीचे तेल किंवा लोणी लावून थोडे गरम करा व हे पान मार लागलेल्या त्या जागी बांधून ठेवा. 5-6 दिवस असे केल्याने सूज कमी होते. नंबर 17. सावळ्या रंगाच्या लोकांनी कच्च्या दुधाचे सेवन केल्यास रंग उजळण्यास मदत होते. नंबर 18. झोपेत घोरण्याची सवय असेल तर रात्री झोपताना कोमट पाणी पिऊन झोपा, त्यामुळे घसा साफ होतो व घोरणे बंद होते. नंबर 19. काही लोक बसल्याबसल्या बोटे मोडत बसलेली आपल्याला दिसतात. लहान मुलांसमोर असे केल्यास ते मोठ्यांचे अनुकरण लगेच करतात. हे करणे धोक्याचे ठरू शकते.
बोट मोडल्यामुळे हाडांचे दुखणे होऊ शकते. नंबर 20. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखाद्या किमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. नंबर 21. लाल मिरची वाटताना त्यामध्ये 2 थेंब तेल घातल्यास मिरचीची पेस्ट एकदम लालभडक होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.